या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। केंद्रातील भाजपरूपी मोदी सरकार व राज्यातील भाजपरूपी महायुती सरकार देशातील जनतेला जनसुरक्षा कायद्याअंतर्गत रक्षण देण्याच्या नावाखाली देशातील जनतेचा भक्षक बनले आहे। म्हणजेच जनसुरक्षा कायदा रक्षण करण्यासाठी नाही तर जनतेचे भक्षण करणारा कायदा आणला आहे। तो कायदा त्वरित रद्द करा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रातील भारतीय जनता पक्ष रूपी मोदी सरकार संपूर्ण देशातील कष्टकऱ्यांचे हक आणि न्याय हिरावून घेऊन अन्याय करणाऱ्या जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर लोकसभेत पारित करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। त्याचबरोबर सदर कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात येत आहे। केंद्र शासनाने बहुमताच्या जोरावर हा कायदा पारित केला तर सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचे आर्थिक नुकसान तर होणारच आहे। त्याचबरोबर शासनाच्या कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यास देखील अडचणीचे होणार आहे। म्हणून विडी, यंत्रमाग व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांच्या न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी या नात्याने आपण केंद्र व राज्य शासनास जनसुरक्षा कायदा रद्द करावा अशी शिफारस करावी अशी विनंती सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। यातील प्रमुख मागण्या: जनसुरक्षा कायद्यात समावेश असलेल्या 4 श्रमसंहिता कायदा रद्द करावा, विडी यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, विडी यंत्रमाग कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन जाहीर करावी, विडी कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विडी कामगारांसाठी घरकुल योजना पूर्ववत चालू करावी, विडी उद्योग टिकवण्यासाठी व विविध कामगार जगण्यासाठी नकली व बनावट ठेकेदार विडी कारखान्यांवर कारवाई करावी, विडी उद्योग अबाधित राहण्यासाठी विडीवरील 28% जीएसटी व एक्साइज ड्युटी रद्द करावी, यंत्रमाग कामगारांना आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयी नवीन योजना जाहीर कराव्यात असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देताना विष्णू कारंपुरी, विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, अजय कारंपुरी, शिवा सारंगी यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकार या दोन्ही भाजप प्रणित संघटनेनी, सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण देशाला जनसुरक्षा कायद्या अंतर्गत नवीन कायदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो जनसुरक्षा कायदा नसून, जनरक्षक कायदा नसून तो जनभक्षक कायदा आहे। यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो की जनसुरक्षा कायद्यामुळं विकासाला चालना मिळते। त्या कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की एखादा सरकारी प्रोजेक्ट राबवत असताना की योजना राबवत असताना जो विरोध आला त्याला विरोध मोडून काढून त्याला जेलमध्ये टाकून तो का आपला योजना अंमलात आणायचा। म्हणजे एखादा योजना जनहितकारक नसेल किंवा एखादा योजना लोकांच्या दृष्टिकोनातून नुकसानीचा असेल, घातक असेल तर विरोध करायचा नाही। याच अंतर्गत कामगार कायद्यांचे 29 कायद्यामध्ये 4 कायद्यात रूपांतर केलं, पूर्णपणे भांडवलदारांचं राज्य करून टाकलं। एखादा कामगारला काम करत असताना काढून टाकायचं असलं तर मालकाला 3 महिने अगोदर नोटीस आणि त्याला नुकसान भरपाई द्यावी लागते। आता असं का नाही आहे, डायरेक्ट तुम्ही कामगारला काढून टाका। म्हणजे एकूणच हे भांडवलदारी, हुकुमशाही अशा पद्धतीचं हे मोदी सरकार विकासाच्या नावाने संपूर्ण देशातील नागरिकांचा हक्क आणि न्याय हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, केलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो हक्क आपल्याला दिला, जो आधार आपल्याला दिला, जो अधिकार आपल्याला दिला, तो पूर्णपणे हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे। जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कायदे करण्यात आलेले, त्या कायद्याअंतर्गत पूर्णपणे त्यांनी नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून संपूर्ण जनतेने आता पेटून उठलं पाहिजे की ज्याप्रमाणे आपण देशातील एखाद्या वाईट गोष्टीला आपण एकत्रित येतो तशाप्रमाणे पूर्णपणे देशवासियांना, विशेष करून सोलापूर हे कामगारांचं शहर आहे, या शहरावरती सर्व कामगार बंधू भगिनींना, सर्व क्षेत्रातील कामगार
बंधू भगिनींना, आता गप्प बसू नका. आता गप्प बसला तर तुम्ही संपलेला आहात. म्हणून या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करण्यासाठी, भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या राज्यातील महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. या बाबतीमध्ये आपल्या भावना कळवा. अन्यथा आपलं आजचं पुढचं आंदोलन आपण जनसुरक्षा अंतर्गत बघितलं, महाविकास आघाडीच्या लोकांनी आंदोलन केलं मोठ्या प्रमाणात सर्व पक्षांनी मिळून. त्याच माध्यमातून महाराष्ट्र कामगार सेना देखील सर्वांशी मिळून आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.